अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे मुख्यमंत्री वयोश्री योजना फक्त कागदावर, राष्ट्रवादीचे महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर। योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला। सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। महाराष्ट्र राज्य सरकारकडून आबालवृद्धांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात असताना मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने या योजना कागदावर राहिल्याचं चित्र दिसत आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जाते। मिरज तालुक्यात फक्त 7 वृद्धांची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत या योजनेची मुदतवाढ मागणी करून कामात हलगर्जीपणा करणारे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दिनांक 15 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून 2 दिवसांची मुदत नोंदणीसाठी देण्यात आली होती। सदर योजनेचे नोंदणी फॉर्म ही विभागाकडे उपलब्ध नाहीत ही शोकांतिका आहे। ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी महादेव दबडे यांनी पुढाकार घेतला असून आज त्यांच्या माध्यमातून वड्डी गावामध्ये आज सुमारे 70 पेक्षा जास्त वयोवृद्धांची मुख्यश्री वयोश्री योजनामध्ये नोंदणी करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांना शासकीय कामाला वेळ नाही पण ठेकेदारांना घरी जाऊन शुभेच्छा देण्यासाठी वेळ आहे असा आरोप महादेव दबडे यांनी केलाय। सहाय्यक आयुक्त जयंत चचरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा महादेव दबडे यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख मिरज तालुक्यामध्ये आम्ही नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व यशवंत नायकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त शासन आपल्या दारी हा उपक्रम आम्ही मिरज तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबवत आहे। शासनाच्या लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या सगळ्या संकलन करून एकत्रित करून आम्ही त्या प्रत्येक गावापर्यंत 64 गावामध्ये प्रत्येक बांधापर्यंत जाऊन आम्ही योजना शासनाच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। शासनाच्या योजनांचं एकत्रित संकलन करून त्याचे फॉर्म वगैरे आम्ही घेतलेले आहेत आणि ते आमच्याकडे टीममार्फत ते प्रत्येक गावात जाऊन त्याचे कॅम्प लावलेले आहेत। तर योजना या शासनाच्या पोहोचत असताना आम्हाला असे अनुभव आलेले आहेत की मुख्यमंत्री वयोश्री योजना ही शासनाने एकदम चांगली योजना काढली आहे। 65 वर्षापेक्षा जास्त वयस्कर लोक जे आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना काढलेली आहे। ती योजनेचं ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ व्हावा म्हणून शासनाने ती योजनेमधून चष्मा, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, कमोड, खुर्ची किंवा ह्या ज्या वयस्कर लोकांना जे लागणारी वस्तू आहेत त्या 100% अनुदानावर शासन देणार आहे। तर या शासनाने काढलेल्या योजनेसंदर्भात या समितीचे जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष आहेत आणि या समितीत समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त हे सदस्य सचिव म्हणून काम करत आहेत। तर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचं हे प्रसिद्धी प्रचार करणं हे काम असताना हे प्रसिद्धी व प्रचारामध्ये कम पडलेले आहेत। कोणतीही योजना ही प्रभावीपणे राबवली नाहीत। ही मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे ती योजना फक्त कागदपत्र राबवलेली आहे। मिरज तालुक्यामध्ये या याचा फज्जा उडवलेला आहे। या 5 तारखेला पत्र काढलेलं आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचं तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी की ही जी कागदपत्र काय असेल ते स्वीकारण्याची मुदत 5 ते 7 तारखेपर्यंत आहे। 5 ला पत्र काढलं आहे आणि 7 तारखे मुदत दिलेली आहे। 2 दिवसाची फक्त मुदत दिलेली आहे। त्यामध्ये ही योजना कुठल्याही गावाच्या सरपंचांना, ग्रामसेवकांना व कुठल्या आशा सेविकांना कोणालाही माहिती नाही। आम्ही चौकशी केली असता ही कुठं खाली लोकांना माहिती नाही। तर काल आम्ही तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना, जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्ताच्या समाज कल्याण निरीक्षकांना फोन केला तर ती कोणी यांना त्यावर कल्पना नसल्याचे अधिकाऱ्यांना लक्षात आलं। आमच्या मिरज तालुक्यामध्ये काल अखेर फक्त 7 अर्ज ती लोकांनी स्वतःहून दिलेले आहेत। म्हणजे शासनाच्या अधिकाऱ्यांचा आणि महत्त्वाचं म्हणजे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त जे जयंत चचरकर आहेत यांच्या हलगर्जीपणामुळे ही मिरज तालुक्यामध्ये या योजनेचा फज्जा